मोक्षाची हे तरी फिटो कर्माचा पांगू. मिळाला की मग काय होतं? फिटो कर्माचा पांगू. की जो अवघाची त्यागू आदरी जो अव्यंगो संन्यासू. हा कर्माचा पांगिस्तपणा, पराधीनपणा मनुष्याच्या प्रत्येकाच्या जीवनातून फिटला पाहिजे, गेला पाहिजे. कारण जोपर्यंत कर्म आहे तो पराधीन आहे. जोपर्यंत मोक्ष मिळत नाही त्याला, तोपर्यंत त्याला पराधीन अवस्था आहे. त्याला कर्म करावंच लागतं. आणि कर्मामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. आणि त्या अडचणीमुळे कर्म दुःखही देतं, जन्मही घ्यायला लावतं. म्हणून तरी फिटो कर्माचा पांगू की जो अवघाची त्यागो. आणि त्या ठिकाणी सर्व कर्माचा त्याग घडावा. आणि आदरी जो अव्यंगो संन्यासू. अव्यंग असलेला संन्यास, निर्दोष असलेला संन्यास, त्या ठिकाणी संन्यासाचा सगळ्यांच्याकडून काय व्हावा? आदर व्हावा. सगळ्यांनी अशा प्रकारचा संन्यास प्राप्त करावा. सगळ्यांनी त्या ठिकाणी सर्व कर्माचा त्याग त्यांना घडावा. आणि कर्मपराधीनता त्यांच्या जीवनातली संपावी, त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा. याच्याकरता काय केलं पाहिजे? या ठिकाणी अर्जुन महाराज आता देवाला विचारणार आहेत. सर्व कर्माचा त्याग आणि संन्यास ह्या दोन्हीचा नेमका अर्थ काय? कारण का त्याग घडल्याशिवाय, कर्माचा त्याग घडल्याशिवाय आणि संन्यास प्राप्त झाल्याशिवाय माणसाला मोक्ष प्राप्त होत नाही, असं अर्जुनांचं काय आहे? मत आहे. अर्जुन महाराजांची जी दुसऱ्या अध्यायातली भूमिका आहे, आता त्याच्यामध्ये थोडंसं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. पण ज्ञान प्राप्त झालेलं जरी असलं तरी सुद्धा अजूनही अर्जुन महाराजांचा कल जो आहे तो कर्माकडे आहे का संन्यासाकडेच आहे? कर्मत्यागाकडे आहे. मी काल बोललो, माणसाला कर्म करायला आवडतं का कर्माचा त्याग करून झोपून राहायला आवडतं? बहुतेक माणसाला कर्म नको वाटतो, कर्माचा त्याग आवडतो. कारण कर्मामध्ये काय आहे? दुःख आहेत ना, कष्ट आहेत. सकाळी उठा, इंद्रायणी आंघोळीला जा, प्रदक्षिणा करा, दर्शन करा, पुन्हा अभ्यास करा. त्यापेक्षा असं जर कोणी सांगितलं, चौथियाचे ठाई काहीच करणे नाही, असं सांगितल्यावर आवडतं का कर्म करा म्हणल्यावर आवडतं? कर्मामध्ये दोष दिसतात, कर्मामध्ये दुःख होतं. आपल्या वाट्याला आलेलं कर्म म्हणजे कसरत आहे. म्हणून बहुतेक कर्म नको वाटतं माणसाला, विक्षेप नको वाटतं माणसाला, शांतता पाहिजे माणसाला. म्हणून तरी फिटो कर्माचा पांगो. आता इथे जे अर्जुन महाराजांनी जी भूमिका घेतलेली आहे ती त्यांची स्वतःची आहे किंवा मग जगाच्या सगळ्यांची म्हणून अर्जुन महाराजांनी भूमिका घेतलेली आहे? कर्माचा पराधीनपणा मला नको. कुठपर्यंत ह्या कर्माच्या अधीन राहायचं? आणि म्हणून अर्जुन महाराजांचं मन असं म्हणतंय की फिटो कर्माचा पांगू की जो अवघाची त्यागो. आणि काय करावा? सगळ्या कर्माचा आपला त्याग करावा आणि आळंदीला जावं, पंढरपूरला जावं, नाही तर हरिद्वारला जावं. की जो अवघाची त्यागो आणि आदरी जो अव्यंगो संन्यासो.
मला वाटते दुसऱ्या का तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनांनी जो प्रश्न विचारलेला आहे, तिसऱ्या अध्यायात सुरुवातीला काय, जायशी चेत्कर्म नसते मत्ता बुद्धिम तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयशी केशव. काय सुरुवात आहे, जायशी चेत्कर्म नसते मता बुद्धी जनार्दन. हे जनार्दन, तुझ्या मताने जायशी चेत कर्मनः ते मता बुद्धी, कर्मापेक्षा सुद्धा बुद्धी श्रेष्ठ आहे तुला वाटतं. म्हणजेच कर्मयोगापेक्षा सुद्धा ज्ञानयोग श्रेष्ठ आहे असं तुला वाटतं. मग मला तू कशाला या घोर कर्मयोगात घालतो? तू ज्ञानाचं एवढं वर्णन करून सांगितलं, ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. सगळं तू वर्णन केलं बाबा. ज्ञानी असतो त्याला काही कर्माचं बंधन लागत नाही, त्यांनी काही जरी कर्म केलं तरी सुद्धा त्याला दोष नाही. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापिस इमान लोकान नहंती न निबद्धते. त्यांनी सगळ्या लोकांना मारलं, तिन्ही लोकांचा घात केला, त्यांनी काहीच केलं नाही. तया करणे आतू घडो तीही लोकाचा घातू त्यांनी केली मातू. त्यांनी बोलायचं नाही, त्याला बोलायचं नाही, त्याला दोष लावायचा नाही. हे पारमार्थिक दृष्टीने आहे बरं का, व्यावहारिक दृष्टीने नाही. तुम्ही म्हणाल आम्ही काही करून आम्हाला पोलीस धरून नेणार नाही, लगेच धरून नेतील. व्यवहार आहे तो भट्ट नाही आहे. व्यवहारात जो न्याय आहे तो हे कशाकरता सांगितले, पारमार्थिक दृष्टीने त्याचा अकर्तृत्व अभोक्तृत्व बोध आहे, अशा बोधावर तो राहतो. मग अर्जुनाला तेच सांगायचं, बाबा मग आता हे कर्माच्या क्लेशामध्ये कशाला पडायचं, त्यापेक्षा सगळ्या कर्माचा त्याग करून काय घ्यायचा, संन्यास. निर्दोष आहे संन्यास, संन्यासामध्ये काही नाही. हो, संन्याशाला अग्नीला सुद्धा स्पर्श करायचा नाही सांगितलं. संन्याशाने देवाला नमस्कार नाही केला तरी चालतो. प्रेष्य उच्चार मात्रेनं नरो नारायणो भवेत म्हटलंय. तोच नारायण झाला. मग आता कशाला देवळात जायचं. हो, एखाद्या माणसाला जर म्हटलं चला पंढरपूरच्या वारीला, चला देवळामध्ये, तो जनीवनी अवघा देव, जे जे दृष्टी दिशे पूजा ध्यान जप. पण हे खरं आहे का, खरी त्याची स्थिती झाली का? आणि तशी झाली नसेल तर न बाणता स्थिती अंगी त्याला दोष लागतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तोवरी तू जान श्रुती दास शिखा सूत्र तुझा. म्हणून ही भूमिका जी आहे अर्जुनाची आहे. अर्जुन महाराज म्हणतात त्यापेक्षा कर्मबाधेची काही जेत भयाची गोठी नाही, ते आत्मज्ञान जी स्वाधीन होय. आपला संन्यास घ्यावा, सर्व कर्म परित्याग करावा, ज्या ठिकाणी कर्मबाधेची काही जेथ भयाची गोठी नाही, कुठलंच भय नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, म्हणजे कर्माची बाधा नाही त्याला, पुन्हा जन्म नाही मरण नाही, बीज भाजोनी केली लाही, असा जो संन्यास आहे. अर्जुनाला असं वाटतं नुसतं कर्म त्याग आणि भगवी वकडे कपडे घालणं म्हणजे संन्यास आहे. पण देव पुढं त्याला सांगणार आहे, बाबा त्याग काय आहे आणि संन्यास काय आहे. मागे बऱ्याच वेळेला सांगितलं आहे, पण माणसाच्या लवकर लक्षात येत नाही. माणसाला पहिल्यांदा डोक्यात जे बसलेलं असतं माणसाच्या, मनुष्य किती जरी सांगितलं तरी तिकडेच गाडी ओढत असतो, माझंच खरं म्हणत असतो. आता एवढं 15 अध्याय समजून झाले, सांगून झाले, तरी अर्जुन महाराज म्हणतात काय करायचं आहे, फिटो कर्माचा पांगू. आणि जेथ काय की जो अवघाची त्यागो, आणि सगळा त्याग करायचा. आणि आदरी जो अव्यंगू संन्यासू
हा, आपलं आपलं संन्यास बरा वाटतो मला देवा. अजूनही काही वेळ गेलेली नाही. मला नको एका चट्यात घालू तो. कर्म बाधेची कही जेथ भयाची गोठी नाही. कर्माचं बाधा जिथं होत नाही, ज्या संन्याशामध्ये कर्म बाधा नाही, कर्मातीत तो झाला, त्याने सर्व कर्माचा विधीपूर्वक त्याग केला. जेथ भयाची गोठी नाही आणि जिथे कुठल्याही प्रकारची भीती नाही, तो निर्भय होतो. संन्यास घेतानाच अभय अवस्थेत तो जातो. आणि म्हणून ते आत्मज्ञान जेही स्वाधीन होय. आणि असं जर संन्यास घेतला, कर्माचा त्याग केला, तर लवकरात लवकर काय प्राप्त होतं? आत्मज्ञान सुद्धा स्वाधीन होतं. कारण आत्मज्ञान कोणाला प्राप्त होतं त्याच्याकरता अधिकारी सांगत असताना सांगितले ना, काय सांगितले? ज्ञानाचा अधिकारी कोण आहे? अधिकाऱ्याची लक्षणं काय? अधिकाऱ्याच्या लक्षणामध्ये सांगितलंय, ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, जो मुमुक्षु आहे आणि समाधी षट संपत्ती त्याच्याकडे. आणि एवढं सगळं साधन चतुष्ट संपन्न होऊन तो गुरुकडे गेला. गुरुकडे गेल्यानंतर सर्व कर्माचा त्याने विधीपूर्वक त्याग केलेला आहे. शास्त्रीय कर्म असतील, लौकिक कर्म असतील, आणि मग तो श्रवणात प्रवृत्त झाला. संन्यस्य श्रवणम कोरियात म्हटलंय. मग त्याने काय करायचं? काही करायचं नाही, फक्त श्रवण करायचं. गुरूंची सेवा करायची आणि श्रवण करायचं. आणि मग लवकर त्याला काय होतं? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शन. म्हणून ते आत्मज्ञान जेही स्वाधीन होई, ज्याच्यामुळं ते आत्मज्ञान स्वाधीन होतं. कोणामुळं आत्मज्ञान स्वाधीन होतं? होय, बघा ना, होय, मग कळेल कोणामुळे स्वाधीन होतं. ज्या त्यागामुळे आणि ज्या संन्यासामुळे आत्मज्ञान काय होतं? स्वाधीन होतं. त्यागामुळे आत्मज्ञान स्वाधीन होतं. त्यागेन एकेन अमृतत्व मानुषू असं म्हटलंय. हो, ते याज्ञवल्क्य ऋषी निघाले वनात जायला. त्यांच्या 2 पत्न्या होत्या. एक होती कात्यायनी आणि दुसरी होती मैत्री. अर्धा अर्धा हिस्सा केला संपत्तीचा, आश्रमाचा. म्हटले तुला अर्धा आणि तुला अर्धा. कात्यायनीने घेतला, पण जी मैत्री होती ती म्हटली तुम्ही हे सगळं सोडून चाललं कुठे? ते म्हणले मी अमृतत्वाची प्राप्ती करायला चाललो. मग हे मला हे सगळं दिलंय, याने मला अमृतत्व मिळेल का? ते म्हणले अमृतस्य नाशास्ति वित्तेन. अमृताची आशा त्या वित्ताने होत नाही. न कर्मणा न प्रजया त्यागेन एकेन अमृतत्व मानुषू असं म्हटलंय. हां, न बहुना श्रुतेन. कर्माने नाही, प्रजेने नाही, खूप ऐकलेने नाही, तर त्यागेने एकेन अमृतत्व मानुषू असं उपनिषद बोलतं. म्हणून त्याग फार महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर संन्यास. इथे विधीपूर्वक त्याग, त्याचंच नाव संन्यास आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याने श्रवण केलं. श्रवण केल्यानंतर आत्मज्ञान होतं. तो गुरुकडे गेला. गुरुकडे गेल्यानंतर गुरु त्याला उपदेश करतात. आणि उपदेश केल्यानंतर त्याला काय होतं? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संताया बजावे. ज्ञानाचे आवाहन मंत्र, जे ज्ञान पिकते सुक्षेत्र, ज्ञान आकर्षिते सूत्र तंतू जे का. हे त्याग आणि संन्यास याचं वर्णन चाललं आहे बरं का. त्याग आणि संन्यास कसे आहेत, किती श्रेष्ठ आहेत.
ज्ञानाचे आवाहन मंत्र. हे त्याग आणि संन्यास म्हणजे ज्ञानाचे आवाहन मंत्र आहे. ज्ञानाला आपल्याकडे खेचून आणतात. जसं मंत्र म्हटला ती देवता प्रगट होते. आवाहन केलं एखाद्या मंत्राने, देवतेचं आवाहन केलं तर ती देवता येते. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी पितरांचं आवाहन केलं मंत्राच्याद्वारे, पितर आले. तसं ज्ञानाला जर बोलवायचं असेल, ज्ञानाला प्रगट करायचं असेल तर ज्ञानाचे आव्हान मंत्र कोणते आहेत? त्याग आणि संन्यास. हे अर्जुनाचं मत आहे बरं का, हे देवाचं मत नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्याग आणि संन्यासाचा अर्थ अर्जुन महाराज जसं समजतात तसा पुढं देव सांगणार नाहीत. केवळ कर्मात सर्व कर्माचा त्याग आणि केवळ संन्यास यानेच परमात्म्याची प्राप्ती होते. परमात्मा पुढे सांगणार आहेत खरा संन्यास कोणता आणि खरा त्याग कोणता. पण अर्जुन महाराजांना असं वाटतंय की या त्यागामुळे आणि संन्यासामुळेच, आणि आहे शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे, फक्त आता नेमका त्याग कोणता नेमका संन्यास कोणता याचं विवेचन करायचं आहे. केवळ भगवी कपडे धारण करणं म्हणजे संन्यास आहे का? आणि केवळ बाह्य त्याग करणं म्हणजे त्याग आहे का? हे पुढं देव बोलणार आहेत. पण आता अर्जुन काय म्हणतायत, जसं पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायात अर्जुन महाराज बोललेले आहेत, तिथे सुद्धा अर्जुन महाराजांनी हेच महत्त्व गायलेलं आहे. आता परत गीता सुरू होणार आहे, त्यामुळे परत पहिला अध्याय दुसरा अध्याय तीच पार्श्वभूमी आपल्याला घ्यावी लागते. अर्जुन महाराज म्हणतात हे संन्यास आणि त्याग असं आहे ज्ञानाचे आवाहन मंत्र. जे ज्ञान पिकते सुक्षेत्र. त्याग आणि संन्यास जे आहेत ते ज्ञान पिकण्याचं सुक्षेत्र आहे. ज्ञान प्रगट व्हायचं असेल तर जीवनात काय पाहिजे? त्याग पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजची आहे का ओवी एखादी त्यागाचं वर्णन करणारी पूर्ण ज्ञानेश्वरीत? त्यागाचं वर्णन करणारे, त्यागाचं श्रेष्ठत्व सांगणारे व्हायला पाहिजेत आपल्याला, आणि संन्यासाचं श्रेष्ठत्व सांगणारे व्हायला पाहिजेत. अर्जुना तया नाव त्यागू. तेवी बुद्धिमंती देही अंता सांडोनी पाही सांडीजे अशेषही संसार जात. तया नाव त्याग. त्यागाचं महत्त्व सांगितलंयच. अहो वैराग्य सांगितलंय तिथं काय? आहिकीचे का भोग पाहिक झाल्या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे. हे काय आहे? त्यागच आहे ना. म्हणून ज्ञान पिकते सुक्षेत्र. जिथं ज्ञान पिकतं, जिथं त्याग आला, जिथं संन्यास आला, तिथं लगेच ज्ञान पिकतं. म्हणून बहुतेक ज्ञान प्राप्त करण्याकरता हे दोन सांगितले. ज्याच्या जीवनात त्याग नाही त्याला ज्ञान प्राप्त. विरक्ती वाचवणी कही ज्ञानाशी तग्नेची नाही. विरक्ती म्हणजे काय? त्यागच आहे ना. सुक्षेत्र म्हटले, लगेच पाहिजे असेल ज्ञान, जिथं ज्ञान पिकतं. म्हणून त्याग आणि संन्यास जिथं ज्ञान काय होतं? लवकर पिकतं. ज्ञान होण्याकरता ती जी श्रवण करावं लागतं, श्रवणाला प्रतिबंध नको काय. अहो आपण ऐकायला आलो, काहीतरी त्याग करून आलो का नाही? तेवढ्यापुरतं का होईना कामापूल बाजूला ठेवले, तेवढ्यापुरतं काय घराचा त्याग केला? नाही, मला घरात बसूनच ऐकायचं आहे. घरात बसून कसं काय कर? नातू येतो, मिशी ओढतो, दाढी ओढतो, मांडीवर हे ओढतो, तो ओढतो, हा आला तो आला, काय ऐकणार आहे? म्हणून श्रवण ज्याला करायचं त्याच्याकरता हे सगळे नियम सांगितले. कोणी श्रवण करायचं? म्हणून संन्यास्य श्रवणम कुर्यात म्हटलंय. त्याच्याकरता केवढी मोठी ती विचारसागरामध्ये प्रक्रिया सांगितली मागची. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, मुमुक्षुता पाहिजे, साधन समाधी षट संपत्ती. त्याच्यात काय काय? शम
दम, तितिक्षा, श्रद्धा, उपरम, समाधान, हे सगळं पाहिजे ना त्याच्यामध्ये. म्हणून अर्जुन महाराज म्हणतात ते ज्ञानाचे पिकते सुक्षेत्र, ज्ञान आकर्षिते सूत्र तंतू. जे काय हे दोन तंतू असे आहेत की ज्ञानाला काय करतात, आकर्षित करतात. कोणते? त्याग आणि संन्यास. लक्षात ठेवायचं, काय चाललंय ते लक्षात ठेवायचं. त्याग आणि संन्यास हे दोन सूत्रतंतू आहे ज्ञानाला आकर्षित करणारे. ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्टुनी सुटे जग, तरी हेचे आता चांग व्यक्त पुसो. पण ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्टुनी सुटे जग, सगळं जग जे आहे याचं अनुष्ठान केल्यानंतर सुटतं. कशातून? कर्मातून सुटतं, दुःखातून सुटतं, जन्ममरणातून सुटतं, त्याला मोक्ष प्राप्त होतो. संन्यास आणि त्याग. तरी हेचे आता चांग व्यक्त पुसो. पण नेमका त्याग म्हणजे काय आणि नेमका संन्यास म्हणजे काय हे आता व्यवस्थित विचारलं पाहिजे. कारण आपण ज्याला त्याग म्हणतो तो त्याग असतोच असं नाही. सर्व कर्माचा त्याग करणं म्हणजे खरा त्याग नाही. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे, तो करा महाराज. त्यागी रेयाचे ध्यान राहिले अंतरी, आवघी ते परी विटंबना. मी त्याग केलाय असं जर मनात असलं असेल तर ती विटंबना आहे. म्हणजे तो त्याग नाही, तो भोग असतो. मी त्यागी आहे, मी त्यागी आहे. त्यागी नाही, तू मोठा भोगी आहेस. मी त्यागी या श्रद्धेचा भोगी आहेस. जनक महाराज राज्य करत असताना सुद्धा सगळं कुटुंब किती बायका होत आहे म्हणतात त्यांना? 350. आणि सगळे विषय भोगत असताना सुद्धा त्यागी ठरले. आणि शुकाचार्य काय ठरले? ग्रस्ती ठरले. मी माझी आईशी आठवण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ते शुकाचार्यांना म्हटले, मुद्दाम त्यांनी शुकाचार्य भेटायला गेल्यानंतर 2 दिवस तर शुकाचार्यांना बाहेरच ठेवलं. म्हटले तुम्ही साधू आहेत ना, बघू तुम्ही खरे साधू आहेत का, जरा ऊन लागू द्या, थंडीत थांबा जरा. किती राग येतो याला. म्हटले हा किती आणखीन खवळून मला बोलतोय. म्हणून उन्हात ठेवलं. कोणीच पाठवलं नाही अजिबात चौकशी करायला. अपमान केला. तरी साधूची परीक्षा असते. हो, नुसतं म्हणणं सोपं आहे. समशत्रूच्या मित्रेचे महानापमान यो शीतोष्ण सुख दुःखेशो समसंग यो अर्जिता. चाललंय प्रवचन त्याच्यावर. प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर काय स्थिती आहे. म्हणून बाहेर परीक्षा घेतली. शुकाचार्य म्हटले कदाचित आपली परीक्षा असेल. मग आत गेले. आत गेलं, पाहिलं तर हा बाबा एका बाजूला अग्नी होता आणि एका बाजूला पत्नी बसलेली होती. दोन्हीत समान होता. जनक काय? निद्रिताच्या उशाशी सापतैशी उर्वशी तेवी स्वरूपस्था सरिसी देही द्वंद्वे. देहाची जी द्वंद्व आहेत सगळी स्वरूपस्थ माणसाला तशी असतात. म्हणून नेमका त्याग कळला पाहिजे, नेमका संन्यास कळला पाहिजे. नाहीतर त्याग जर कळला नाही आणि त्याग जर केला तर विटंबना होते. ते त्यागाची बाधकत्वे आला. म्हटले वनी सांडोनी वना गेला, वनी वनिताची चिंतू लागला. तो त्यागोची बाधकत्वे आला. असं होऊ शकतं. संन्यास घेतला म्हणजे केवळ कपड्याचा घेतला. भरपूर भंडारी मिळतात, दक्षिणा भेटती. ते सुरेश्वराचार्यांनी लिहिलंय. काही प्रमादी लोक सुद्धा संन्यास घेतात. आतलं काहीच गेलं नाही. काय मुंडा आहे भय संन्यासी. म्हणून नेमका त्याग काय आहे, नेमका संन्यास काय आहे हे अर्जुनाला ऐसे म्हणून पार्थे त्याग संन्यास
व्यवस्थे रूप होवाया जेथे प्रश्न केला. त्याच्यासाठी अर्जुन आता विचारणार आहेत, नेमका त्याग मला सांगा, नेमका संन्यास मला सांगा. तेथ प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळली तया व्यक्ती झाली अष्टादशा. आणि त्याचं उत्तर देण्याकरता श्रीकृष्णाने जे काही प्रत्युत्तर दिलेलं आहे तया व्यक्ती झाली अष्टादशा. त्यातून हा 18वा अध्याय काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे. हे एक कारण आहे. आणि अर्जुनाने आणखीन काय कारणामुळे देवाला विचारले त्याचंही वर्णन ज्ञानोबाराय करणार आहेत. अर्जुनाला देव गप्प बसलेलं आवडलं नाही. परत परत देवाने बोलावं. प्रेम जिथे असतं तिथं पुन्हा पुन्हा बोलावं वाटतं, पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं. म्हणून अर्जुन महाराज विचारतात अशी 2 कारणं. आणि मग अर्जुनाने विचारलेला प्रश्न आणि देवाने दिलेलं उत्तर. पूर्ण गीतेचं सार परत येणार आहे. जेवढी गीता झाली आपल्याला मागची सगळी आवृत्ती असेल त्या सगळ्या श्लोकांचा उपयोग इथं पुढे होणार आहे. ती गीता आता भगवान परमात्मा अर्जुनाला सांगणार आहेत. आपल्याला ऐकायचे उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.